नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज शुक्रवार दिनांक 25 ऑक्टोबर 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। महायुती सरकारने निवडणूक जिंकण्यासाठी सामान्य जनतेच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा केला। आमदार शशिकांत शिंदे। महाविकास आघाडीने राज्यातील जनतेला दिलासा दिला असल्याने लोकसभा निवडणुकीत फार मोठा बदल झालेला पाहावयास मिळत आहे। विधानसभेच्या आगामी निवडणुकीत देखील हे चित्र सर्व दिसेल। महायुती सरकारने निवडणूक जिंकण्यासाठी केवळ राज्याच्या डोक्यावरच नाही तर सामान्य जनतेच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा केला आहे, अशी टीका आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केली। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून गुरुवारी सायंकाळी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी दुपारी 4 वाजता कोरेगावातील पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी महायुती सरकारवर टीका केली। कोरेगाव मतदारसंघातील निवडणुकीविषयी भाष्य करताना आमदार शिंदे म्हणाले की विरोधक निगेटिव्ह आणि फेर नरेटिव्ह पसरवत आहेत। ज्या माणसाकडे वैचारिक पातळी नाही त्यांच्यावर न बोललेले बरे, असे म्हणत त्यांनी सत्ता मिळाल्यानंतर सामान्य लोकांच्या नरडीवर पाय देऊन जो राजकारण करतो तो फार काळ टिकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले। महाविकास आघाडीच्या माझ्या सर्व नेत्यांचं, विशेषतः माझं दैवत आदरणीय पवार साहेबांचं, उद्धवजी ठाकरे साहेबांचं, बाळासाहेब थोरात साहेबांचं, महाविकासच्या सगळ्या नेत्यांचा हृदयापासून आभार व्यक्त करतो। लढणाऱ्या कार्यकर्त्याला संधी दिली आणि इथं लढणारा कार्यकर्ता एवढ्यासाठी म्हणलो की कोरेगाव मतदारसंघामध्ये वाईट प्रवृत्ती आलेली आहे, त्याच्या विरोधात लढण्यासाठी मला संधी दिली, त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो। गेल्या काही महिन्यापासून ज्या पद्धतीने महाराष्ट्रातली सत्ता जाते म्हटल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या योजना देऊन सरकारची तिजोरी खाली करून ज्या पद्धतीने या मतदार राज्याला हे करण्याचा प्रयत्न केला जातो आहे तेच खरं म्हटलं तर घातक आहे। राज्याच्या प्रत्येक माणसावर कर्जाचा डोंगर करायचा आणि निवडणूक जिंकण्याचे मनसुबे करायचे, हे महाराष्ट्राच्या पुरोगामी आणि विकसित महाराष्ट्रामध्ये कधी लागत नव्हतं, होत नव्हतं। हे दुर्दैवाने आत्ता आम्हाला पाहायला मिळतं आहे। सध्या हे सगळे निगेटिव्ह नॅरेटिव्ह आले आहेत। ज्या माणसाकडे वैचारिक पातळी नाही त्या माणसाने राजकारणावर न बोललेलं बरं। सत्ता मिळाल्यानंतर लोकप्रियतेवर जायचं असतं, लोकांची मनं जिंकून। सत्ता मिळाल्यानंतर आपल्या दिल्लीकरांच्या सारखंच वागणूक करून सामान्य लोकांच्या नरडीवर पाय देऊन जो राजकारण करतो तो काळ टिकत नसतो। आज सर्वांना सत्तेच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणात दडपशाही करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि फेक नॅरेटिव्ह कोणी करत नाही, ते घाबरलेले आहेत। सरकार जसं घाबरले तसं हे पण घाबरलेले आहेत की लोकांचा जनक्षोभ, आता तरुणांचा जनक्षोभ उभा राहिलेला आहे आणि तो जनक्षोभ त्यांना या निवडणुकीला पराभूत करेल म्हणून वेगवेगळ्या प्रकारचं सांगितलं जातं। काय जातीवाद केला? कोणी केला जातीवाद? धनगर समाजाला परवाच्या दिवशी तुम्हीच आरक्षणाच्या बाबतीमध्ये धनगर म्हणून GR काढला, 15 दिवसात माघार करायला लावला। का तुम्ही तो GR काढला? मतासाठी? मराठा आरक्षण असेल, OBC असेल, सगळ्या लोकांमध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे, तुमच्यात एक वाक्यता कुठं आहे? 3 पक्षाचे 3 नेते वेगवेगळ्या प्रकारचे स्टेटमेंट देऊन समाजामध्ये तुम्हीच दरी निर्माण करताय आणि सामान्य लोकांचा त्याला त्रास झाला नाही, प्रचंड झाला। तुमचं पाप दुसऱ्यावर टाकण्याचं पाप करू नका आणि त्यामुळे जनता सुज्ञ आहे, ते त्यांना निश्चितपणाने यावेळेला त्यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। कोरेगाव विधानसभा मतदारसंघात शुक्रवारी 2 उमेदवारी अर्ज दाखल, 5 उमेदवारी अर्जांची विक्री। कोरेगाव विधानसभा मतदारसंघात सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या 4थ्या दिवशी शुक्रवारी दुपारी 3 वाजेपर्यंत 2 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत। त्याचबरोबर दिवसाअखेर 5 उमेदवारी अर्जांची विक्री झाली आहे। निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अभिजित नाईक यांनी या संदर्भात माहिती दिली। चंद्रकांत दादू कांबळे राहणार भीमनगर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तर दादासाहेब वसंतराव ओहवाळ यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला। दिवसाअखेर 5 उमेदवारी अर्जांची विक्री झाली आहे। निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय परिसरात पोलीस उपनिरीक्षक गणेश माने यांच्या नेतृत्वाखाली कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाच्या कोरेगाव विधानसभा मतदारसंघ अध्यक्षपदी श्रीमंतदादा झांजुर्णे। राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाच्या कोरेगाव विधानसभा मतदारसंघ अध्यक्षपदी श्रीमंतदादा झांजुर्णे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे।
पक्षाचे अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा मतदारसंघात पक्ष वाढीसाठी निश्चित प्रयत्न करणार आहे, अशी ग्वाही त्यांनी निवडीनंतर दिली. सातारा येथे पक्षाच्या जिल्हा कार्यालयात गुरुवारी दुपारी 4 वाजता आमदार मकरंद पाटील, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन खासदार नितीनकाका पाटील, पक्षाचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर पाटील, कोरेगाव तालुकाध्यक्ष शिवाजीराव महाडिक यांनी श्रीमंतदादा झांजुर्णे यांना निवडीचे पत्र प्रदान केले. यावेळी सातारा जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीचे माजी सभापती किरण साबळे पाटील, मंगेश धुमाळ, राजेंद्र घाडगे, राजेंद्र लवंगारे, सूर्यकांत बर्गे, कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा कोरेगाव शहराध्यक्ष राहुल बर्गे, चंद्रकांत बापू निकम, किशोर गायकवाड, अक्षय नरावडे, विजय जाधव, भगवानराव कदम यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. कोरेगावात अनोखी लोकशाही दिंडी, विद्यार्थ्यांकडून मतदानाचा जागर. मतदान करा, लोकशाही वाचवा. लक्षात ठेवा, 20 नोव्हेंबर मतदान करू, चांगला नागरिक बनू, अशा घोषणांनी कोरेगाव शहर परिसर दणाणून गेला. मतदान जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांनी शुक्रवारी सकाळी 11 वाजता अनोखी लोकशाही दिंडी काढली. मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले. या पालखीमध्ये भारतीय संविधानाची प्रत, संत तुकारामांच्या अभंगांच्या ग्रंथांच्या प्रती, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता स्थानापन्न करण्यात आली. यावेळी केंद्रप्रमुख अनिता सूर्यवंशी, मुख्याध्यापिका मंगल शिंदे, पंचायत समितीचे अधिकारी कर्मचारी, कोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या जनजागृती पथकाचे प्रमुख यशेंद्र क्षीरसागर, सदस्य मंगेश घाडगे तसेच शेकडो विद्यार्थी, शिक्षक, शिक्षिका यावेळी उपस्थित होत्या. अनोख्या लोकशाही दिंडीमध्ये सुभाषनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच केंद्र शाळा क्रमांक 2 मधील विद्यार्थी आणि शिक्षक सहभागी झाले होते. उपस्थित नागरिकांनी, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पालखीचे मनोभावे दर्शन घेऊन पूजन केले आणि मतदानाचा संकल्प केला. केंद्रप्रमुख अनिता सूर्यवंशी यांनी आभार मानले. लोकशाही दिंडीच्या यशस्वीतेसाठी सुभाषनगर आणि केंद्र शाळा क्रमांक 2 या शाळेतील शिक्षकांनी परिश्रम घेतले. कराड शहर परिसरात वाहतुकीचे नियमन करण्यासाठी पोलीस दलाला 20 बॅरिकेड्स प्रदान, सामाजिक संस्थांचा पुढाकार. कराड शहर परिसरात वाहतुकीचे नियमन करण्यासाठी पोलीस दलाला आवश्यक असलेले बॅरिकेड्स पुण्याच्या डिवाइन जैन ग्रुप आणि कॉस्मॉस ग्रुपसह कराडच्या सॅटरडे ट्रेकिंग ग्रुप यांच्या समन्वयातून 20 बॅरिकेड्स पोलीस दलाला दिवाळी गिफ्ट म्हणून देण्यात आले. शुक्रवारी सकाळी 11 वाजता कराडच्या उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात या बॅरिकेड्सचे वितरण करण्यात आले. डिवाइन जैन ग्रुपचे संकेत शहा, कॉस्मॉस ग्रुपचे मेहुल शहा, देनिश शेठ, भूषण शहा, मितुल शहा यांच्यासह मान्यवरांनी उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू, तहसीलदार महेंद्र जगताप व सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप सूर्यवंशी यांच्याकडे 20 बॅरिकेड्स प्रदान केले. कराड शहर आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरिकीकरण झाले असून वाहनांची संख्या लक्षणीय वाढली आहे. वाहतूक नियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणावर बॅरिकेड्सची आवश्यकता होती. त्यापैकी पुण्याच्या डिवाइन जैन ग्रुप आणि कॉस्मॉस ग्रुपसह कराडच्या सॅटरडे ट्रेकिंग ग्रुप यांच्या समन्वयातून 20 बॅरिकेड्स पोलीस दलाला दिवाळी गिफ्ट दिल्याने पोलिसांचे काम हलके झाले आहे. पोलीस दल या सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या संस्थांचे आभारी आहे, असे अमोल ठाकूर यांनी नमूद केले.